मित्रांनो, आम्हाला आता हे बॉर्डर क्रॉस करायचं आहे ऑन्टॅरिओ आणि क्युबेकचं. आणि रोड दाखवतोय गुगल मॅप मध्ये आणि आम्ही इथे उभे आणि समोर बघा काय आहे, पाणी. आम्ही जाणार कसं, जायचं कसं माहितीच नाही काही. बघूया आता, माहित नाही भाई. गुड मॉर्निंग एव्हरीवन. 6 याला सू आली म्हणून मला उठावं लागलं. मला उठायचं नव्हतं एवढा लवकर. पण झोपलो चांगलं. कसा वेळ आहे, 9:30ला तर झोपून गेलेलो काल रात्री, कारण मस्त अंधार झालेला. पण माझ्या मागे पेंटिंग बघा किती मस्त दिसतीये. हा तोच डॉक आहे जो इथे समोर आहे. तर मी तुम्हाला आता दाखवतो की सकाळी सकाळी कसं दिसतंय. हे बघा मित्रांनो, किती शांत, किती मस्त वाटतंय. काश असं मस्त असतं घर आपलं सँड्स, आणि रोज सकाळी आपल्याला हे बघायला मिळालं असतं. आणि सगळं थोडं असं गोल्डन गोल्डन झालंय, कारण की सनराईज होत आहे. क्लाउडी आहे म्हणून दिसत नाही आहे सनराईज, पण असं दिसतंय. हा आमच्या समोरून उडून गेला, माहित नाही काय आहे. किती उंच त्याची मान आहे भाई. कसा डॉकवर बसलाय अगदी जाऊन. एवढे फास्ट पक्षी उडताय ना की आधी पण किती सारे गेज उडाले जेव्हा सनराईज होते. हे बघ, हा मस्त दिसतो. हे बघ. शिकार करतो. झालेला आहे मित्रांनो सनराईज, आणि तुम्हाला दाखव मी कसं दिसतंय तिकडून. भाई फुल गोल्डन झालंय यार. हे बघा, फुल क्लाउडी होता आणि अचानक आता सन दिसायला लागलाय. मस्त वाटतंय एकदम. भाई अंकल मस्त फिशिंग करताय सकाळी सकाळी. हा मस्त पाणी वाहत आहे. तर मित्रांनो, मला माझं आन्सर मिळालं. जी रूम आपण आधी बुक करत होतो नायग्रा फॉल्सवाली, जी ह्याच्यापेक्षा महाग होती, ती नाही केली. तर ती हे काय बोलतोय मी भाई, वाहून गेलोय या नदीसारखं, वाहून गेलोय मी पण. तर ही आता त्याचा आन्सर देईल की हिला हे बेटर वाटलं का, आणि ही त्या क्वेश्चनचा आन्सर देईल की की मी का ते वालं केलं पाहिजे होतं की हे केलं ते चांगलं केलं. तर सांग पहिले हे भिगारीपणा काढून मला. माझ्या हॉटटब मध्ये केस भिजले माझे, असे कर्ली झाले विचित्र प्रकार. जे आणि पहिले बुक केलेलं, पहिले तर तिकडे आम्ही गेलोय नायग्रा फॉल्स. आम्ही ब्लॉग नाही केलेलं, पण आम्ही तिथे गेलोय. आणि त्याच्यानंतर ते फॉल्स व्ह्यू आहे व्हेरी नाईस, पण हा मला चांगल्याने ओळखतो की मी हे जास्त प्रेफर करेल हे सगळं. आणि ते सगळं काही असं टप्प्याटप्प्यांमध्ये, तर मला हे खूप आवडलं. आणि शांती आहे, लिटरली गाडी दिसत पण नाही, फक्त बोट जात आहे. एवढं छान वाटतंय. पाण्याचा आवाज येतो. आता आम्ही सकाळी उठून बस असं बेडवर लोळलेलो, नुसतं पाण्याचा आवाज येत होता. एवढं शांत वाटतंय, आणि मला अशी शांती आवडते. आणि ह्युमन बिंग्सनी असं जगलं पाहिजे यार, मला तरी असं वाटतं, म्हणजे माझं ओपिनियन. आणि आम्हाला आवडतं असं राहायला. सो इट वॉज अ व्हेरी गुड डिसिजन की तू कॅन्सल करून. असं नाही बोलत तिथे नाही जाणार, तिथे जाऊ, पण आता माझ्या बर्थडेला मी हे जास्त प्रेफर केलं. सो व्हेरी गुड डिसिजन. आता आम्ही तयारी केली आहे. हे बघा, हिचा आउटफिट ऑफ द डे फॉर गाजर प्रकार दॅट वी आर गोइंग टू डू. पण ही प्लेस किती मस्त आहे. अँड आपण इथे येऊ का रे परत? किती मस्त आहे ना बघ. आता ह्या जागेला बाय बाय बोलून, हा बघा आमचं बेडरूम, हा हॉट टब, आणि हे बघा हे व्ह्यू. याला फायनल बाय बाय बोलून आम्ही निघतोय नेक्स्ट ॲडव्हेंचरकडे. हा निघालो आम्ही. असं वाटतंय मला, किती मस्त मजा आली आहे इथे. हे बघा आमचं स्टे, हे इथून एवढूच दिसत होतं, पण आतून किती मोठं होतं. खूपच मजा आली. आणि आता आम्ही जातोय आमच्या नेक्स्ट ॲडव्हेंचरवर. सो स्टे ट्यून. आता आम्ही ही
वर क्रॉस केली या ब्रिज वर की आम्ही क्यूबॅक मध्ये आता आम्ही क्यूबॅक. आता बघा सगळं फ्रेंच मध्ये लिहिलेलं दिसणार. हा एक्झॅक्टली. चालू होऊन जाईल आता. काय मस्त दिसतंय यार. एवढं छान ग्रीनरी आहे पूर्ण चारों तरफ एकदम मस्त. ऐसा लग रहा है हम फेरी टेल लँड में आ गए. खरं भाई खरं काय लोकांकडे पैसा आहे. लोक काय लाईफ जगताय यार. खरं मध्ये मस्त असं राहिलं ना. असं पैशांचा यूज केला की मला मस्त वाटतं. हे असे लोक अशा ठिकाणी घर आहे. तर हे बघा एवढं सुंदर घर आहे यार. आता आम्हाला वाटलेलं की जे आम्ही तो ब्रिज बघितला ते ऑन्टारिओ क्युबेकचं बॉर्डर होतं, पण नाही, हे बॉर्डर आहे. इथे रस्ता दिसतोय आम्हाला इथून जायचंय, पण इथे लिटरली पाणी आहे. आपल्याला हा सिरियसली त्याच्यासाठी तिकीट विकीट लागतंय का माहित नाही. आपल्याला जायचं कसं, जाणार कसं आपण माहिती नाही मला. हाऊ द हेक डू वी क्रॉस. मला माहितीच नव्हतं हे. समोर जायला रोड दाखवतोय, पाणी आहे. तर आता ही गाडी आहे आणि हे बोट आहे आणि माहिती नाही, हे आम्हाला खरं नाही माहिती आहे फ्री आहे, याचे चार्जेस आहे. आम्हाला काहीच माहिती. आम्ही तर गुगलवर मॅप टाकून आलो. मला लिटरली माहित नाही. मी आता असं घेऊन जातात हे लोक इथून. किती मजा आहे ना रे. अजून एक नवीन एक्सपिरियन्स आहे हे. भाई पण गुगल मॅप कसे दाखवू शकतं हे, काय माहिती की जर रोडच नाही तर गुगल मॅप वर कसं येत आहे. हा दिसतंय. ते फेरी आहे ना. लेट्स सी. त्यांनी येऊन पैसे मागितले. दीपेशला बोलतो वी हॅव टू पे फॉर दिस. तिकडे तिकडे वाचलं मी की $13 आहे. मग नशी आणि फक्त कॅश आहे आणि दीपेशकडे $25 कॅश होती फक्त, कारण की कार्डच आणि तेच वापरतो ना आम्ही सगळीकडे. तर आता $13 होते आणि मग तो त्याला बोलला डू यू हॅव चेंज आणि मग त्याने दिले त्याला $20. भाई आम्ही हलतोय पाण्यामध्ये. त्यांनी लिहिलंय फक्त की इंजिन बंद करून हँड ब्रेक लावायचा. एकदम मस्त वाटतोय. पण पोर्ट ऑफ ऑटोवा हे बघा काय मस्त आहे यार हे सर्विस जबरदस्त. आणि हे लोकांनी तर बघा काय आणलंय मस्त बाईक ऍडव्हेंचर. ये हुआ ना मेरा बर्थडे ऍडव्हेंचर पे ऍडव्हेंचर. आम्हाला खरं माहिती नाही काय केलंय आम्ही आता. अशा लेवलवर बॉर्डर क्रॉस केली आहे आता. पाण्यात बॉर्डर क्रॉस करवली आम्हाला बाई. मस्त आहे. $13 काय छान आहे. $13 मस्त आहे. आणि त्याचं काय काम आहे. तो जो गाडी चालवत होता वर बसून ती बोट काय होतं ते त्याला काय बोलणार काय माहिती. कमी गाड्या लागतात रे त्याच्यात. हा कमी. आणि आता आम्हाला कारण की आम्ही क्युबेक मध्ये आलोय तर आम्हाला दिसत आहे डोंगर दिसायला लागले. ते आम्ही तुम्हाला दाखवू. झाडाचे डोंगर आहे मस्त. झाड पूर्ण. आता आलोय आम्ही पार्क ओमेगा. सांड कुठे कुठे घेऊन आलाय भाई माझ्या बर्थडेला. फुल ऑन मजे. आणि राहायला असा बर्थडे केला पाहिजे ना. येस खूपच मजा आली. मला एवढं घाबरायला होतंय कारण की मी असे फोटो बघितलेत. आता मूव्स बघितलं मी आणि आता काहीतरी दिसतंय त्याच्यामध्ये ज्याचं नाव पण नाही माहिती मला. आता आधीच गाजर पकडून बसलाय. मला खूप भीती वाटते. लहान मुलं आले ते एवढं एक्साइटेड दिसतंय पण मला भीती वाटते. आपण ते माहिती काढून ठेवूया. काढून घालायचं आता. हा घालून घेऊया. म्हणजे तो मॅप वॅप देता येईल आता. त्यानंतर पार्किंग आहे. मग तिकडे काढूया. त्यांनी तिसरं उघडलं. पहिला स्पॉट आम्ही आलोय आणि हे बघा आम्ही कोणाला गाजर खाऊ घालणार आहे ना. तो खातोय ऑलरेडी. भाई इथून खाताय तिथून खाताय सगळीकडे खाताय. आवाज सोडतोय जा भाई. किती सारे तुम्ही बघताय. हे काय आहे. हॅलो भाई छोटे छोटे त्या सगळ्यांच्या कानांना ते लावलंय. नाही येणार तो आत. तू एवढं का घाबरतीये. तो आत नाही येणार. तू एवढं का बंद करते. बघ याला घेरून घेतलंय मला. बघा ह्याला बघा. अरे ह्याला दे ना बिचारा कधीच थांबलाय. दे लवकर दे. 2 आले.
अबे सेन्स हे घे लॉक केलंस तू. हे तू त्याला हात लावलास तेव्हा कसं खाताय यार शिंग वाल्याला तर. ह्याला बघ काय मजा येते. त्याने हवा हवा सोडली. बाय बाय. हे बघा मित्रांनो स्पॉटेड डिअर्स. हे बिचारे काय खायचं नाही का पण. हे बिचारे बसलेत खाऊन पिऊन एकदम मस्त बसलेत. ही सॅन्स तू तर एवढी घाबरतीये बाई बिचाऱ्यांना एवढी एवढीशी खा तर खाऊ घालेन ना बाई. अजून एक देतोय याला पोज देतोय हा माझ्यासोबत तो बघ फुल ऑन समोरून. एकदम त्याला बघ, मस्त. त्याला बघ. हा पण छोटूसा आहे. ही केवढू केवढूशे आहेत यार. किती गोडू. खूप छोटूशे आहेत हे. बोलतोय व्हाईट डिअर आहे भाई. हे किती मस्त आहे यार. तू बघा ना किती कोड आहेत हे सगळे. पप्पी घेतो का आता माझी. किती मस्त. त्याला बघ कसं अगदी रोड अडवून बसलाय तो. अजून एक देते. किती पळत पळत आलाय. चलो. वो नीचे का गिरा हुआ क्यों नहीं खा रहे ये लोग. भाई त्यांच्यात आता आम्ही हेड करतोय. आता आम्ही 4th नंबरला जातोय जे आहे ट्राउट लेक. जिकडे आहे फॅलो डिअर. फॅलो डिअर फॅलो डिअर आहे. बघितलं म्हणून मी तुला बोललो गाजर वाचव खूप आहेत डिअर. आपण एक पॅकेटचा खाल्लाय ना हे बघ. आता. ये देखो और डिअर. काय मस्त येत आहे यार हे लोक खायला. ए तुझं नाव काय आहे रे. हा नाव काय आहे तुझं. नको करू ना नाव सांग. काय आहे तुझं. भडकला चल भडकला. चल चल. कसं करतोय. कुत्रे आहेत का ते. अरे यार पागल भोळे असतात ते. ए छोटू. अरे इधर आके खाना. उसका क्या खा रहा है. येईल येईल तो. मेरे को रिजेक्ट कर दिया इसने. त्याने रिजेक्ट केलं तुला भाई. त्याचं मागतोय पण तुझं नाही खाते तो. तो बोलते मला हे तर खाऊ दे. आला आला आला. नाही हे लोक खूप घाबरतात. नाही येणार. आला येतोय. हळूहळू येतो. हे काय छोटू आहे सॅन्सा. पाडून दिलंस. हे वाले जे आहेत ना हे खूपच छोटे छोटे आहेत. तर ते गाडीच्या चाकेच्या आवाजाने पण खूप घाबरतात आणि लगेच जातात. ते खूप टाइम घेत आहे की हे आम्हाला काही करणार तर नाही. पूर्ण बघताय आधी आणि त्यांना चावायला पण खूप टाइम लागतंय. आणि ते फेकलेलं नाही उचलत आहे. ते खाताय बिचार. हे खूपच असं ना लांब घेऊन जात आहे गाजर एकदा असं हळूहळू पकडून आणि मग जात आहे ते. किती मस्त दिसतोय तो. किती मस्त स्पॉट्स आहेत त्याच्यावर. कशा आले दोन दोन. हात नको लावू. हे घाबरणार आहेत. दीपेशचा प्लॅन आहे की ह्याला फुल आत घ्यायचंय. बाय 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 बाय. भाई हा किती मोठा आहे. दीपेश फुल पागल झालाय. माग कसम. त्याची सगळी थूक पडली. बाय बाय बाय. हे आहे बीवर लेक. त्याचे बीवर आम्ही तुम्हाला दाखवलेले लास्ट व्लॉग नसेल बघितलं तर जाऊन बघा आताच्या आता. तर बीवर यांचा नॅशनल अॅनिमल आहे. तर हे त्यांची पूर्ण लेक आहे. इथे खूप सारे बीवर असतात. जर थांबून असं पूर्ण लक्ष देऊन बघितलं तर ते असं कडेला पण येतात. ते चालू शकतात जमिनीवर पण. जमिनीवर पण चालतात ना. हा. आणि इथे खूप सारे बोर्स आहेत आपले डुकर. वाईल्ड डुक्कर. आणि ते आता पळत होते. हे बघा कशा पाण्यामध्ये जाऊन अगदी घाणेरडापणा करताय. स्पॉटेड डिअर बघ ना त्याची अलगच खूपसूरती आहे. हा दाखव. आतमध्ये आतमध्ये दे. अरे आतमध्ये अजून अजून किती हात देऊ.
अबे तुला दुसरं पण हे बघा काय आहे, भाई साहब किती मोठा आहे. कसं लालच देतीये बाय. बोला बोला. अरे त्याला मोठा दे, एवढूचा देशील. पुरा गाजर दू त्याला. त्याने बघ केवढूस दिलं त्याला. कसम मग कसम. के शिंगा बघा भाई साहब. किती मोठा होता. दाखव लवकर दाखव ना तू काही. मम्मा गाजर दे माझ्या हातात. सगळे थूप पाडतोय. ओ बापरे. हे बघा आम्ही चालत चाललोय आणि ह्याला बघा इथेच आहे हा. किती मस्त भाई. बघा किती जवळ आहे ही त्याच्या. केवढूच आहे तो एकदम छोटू. भाई हा आमच्या मागेच लागलाय. आमच्या सोबत सोबतच चालतोय. हे बघा कुठे घेऊन जातोय भाई आम्हाला. त्याला सारखं वाटतंय तर बघतोय हातामध्ये यांच्या गाजर आहे. मग येऊन बघते नाहीये. भाई एवढं कधीच मी डिअरच्या क्लोज नाही गेलो रे. नाही कधी गेला रे पूर्ण घास मध्ये तो. ते बघ त्यांना सगळं काही ग्रीन. हे बघा भाई वर चढून बसलेत हे वॉल्वरिन. माहित नाही काय असतं वॉल्वरिन. हा वॉल्वरिन जे काही आहे. वर गेलंय. हे आता वुल्फ ऑब्झर्वेटरी आहे. तर इथे वर चढून जायचं आणि मग वरून वुल्फ बघायचं. तर बघूया आता काय दिसतं. हे बघा वुल्फ इथे बसलेत भाई. दिसताय आम्हाला. आला आला आला. येतोय तो. तो पण उभा आहे. कलर किती मस्त शीप बघा मित्रांनो. शीप. तर आता आपण जे नेक्स्ट बघणार आहेत ते आहे मूस. तर मूस असे मोठे असतात थोडेसे डिअर पेक्षा. ऍक्च्युली मोठे मूस पण असतात आणि त्यांना असे शिंग असतात खूप सारे. तर इकडे यांच्यासाठी लिहिलंय की यांना काही खाऊ नाही घालायचंय. तो अभी खाना पिना बंद. अभी कांच बंद क्योंकि अभी आएंगे खतरनाक खतरनाक वाले. आता आम्ही ते पूर्ण करून निघालो. पूर्ण जे पायून चालून फिरायचं होतं ते सगळं फिरलो. आता परत कार सफारी जे बाकीचे अॅनिमल्स आहेत ते बघू हळूहळू. हे बघा मित्रांनो बायसॉन आणि घोडे आहेत मागे. आणि हे बायसॉन काहीतरी वेगळे घोडे आहेत. भाई ह्याला बघा काय होतंय. अलगच मस्ती मध्ये हा भाई. अरे 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 ऐक आला आला आला. बारासिंगा आला. हे अरे मग कसम से खातच आलाय तो. एक वरून भाई साहब हा कुठे आला मध्येच. मध्येच आहे इथे. मी जाऊ पण नाही शकत आता. हे बघा याची शिंगा इथे भाई साहब. हे आहेत सिनेमन बेअर. अगदी दालचिनीच्या कलरचे आहेत हे. हे कायोटे पण आहे त्यांच्यासोबत. कायोटी पण आहे बघा त्यांच्या सोबतच. भाई ना सोबत कसं ठेवलं. हाला किती छोटे आहेत ब्राऊन बेअर. हे बघा. हे बघा मित्रांनो किती जवळ आहे आता आम्ही. सिनेमन बेअर अगदी टेडी बेअर सारखी दिसते. पाण्यात बघ ब्लॅक बेअर आहे तो. हा पाण्यामध्ये ब्लॅक बेअर आहे. ओ माय गॉड ह्याला तर बघितलंच नाही गावात. कसं
इथे आणि हा इथे एक बेर आहे, कुठे गेला हा बघा. हा पडेल, हा एकदम काठेवर झोपलाय आणि हलतोय, डायरेक्ट खाली पडेल हा भाई. पळायला लागला अगदी पळत पळत हे कसा निघालाय पाण्यात ना. बोर्ड इथूनच दिसत आहेत ते भाई. ह्याला बघा काय करतोय. खूप वैतागलाय मला वाटतं. हा जीवनाशी वैतागलेला आहे बिचारा. काय नाही करना मुझे अभी ये भालू की ड्यूटी. और ही भाई हे काय करायला लागले. अरे हे लोक काय करताय भाई साहब. हे काय आहे, हे येडे आहेत का भाई. अरे भाई गजब लेवल मारामारी चालू आहे. सगळे गाड्या निघतात. हे बघ. अरे असं ते हे बघ. अरे 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 कसं फाईट करणार यांच्याशी रे ते बघ. तो बोलत असेल मैं शांति से बैठा था उधर, क्या करने आया तू मेरे साथ. त्याला तो वर चढून गेला भाई. आया आया आया. फास्ट गिळतोय काय तगडा आहे ना. एवढे तगडे डिअर नाही बघितले रे. भाई दो दे दिए तुझे भाई. अगदी भाई भाई. अबे 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 साले इथे पण चायला दोन्ही साईडला आमच्या. खतरनाक भाई. दोन्ही साईडला आलेत अगदी. ह्याला पण देतो. अरे अरे बार उदे लांब 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 भाई. बस चल अब बस. यांनी खूप खाल्ले आपल्याकडनं 3-4. ह्याला दे आता तू बस. हे किती मस्त खाल्लं त्याने. आम्ही व्हिडिओ एंड करायला आलोय. आज जे आम्ही बघितलंय डिअर्स, म्हणजे मी डिअर्स आधी पण बघितलेले लाईक नॅशनल पार्क्स वगैरे मध्ये, पण आज जे एक्सपिरियन्स होतं त्यांना खाऊ घालण्याचं आणि एवढी मज्जा आली. पहिले असं भीती वाटत होती, पण नंतर खूप मस्त वाटलं. नंतर तर एवढं फ्रेंडली झालं डिअर की असं मस्त एकदम फिरत होतो डिअर सोबत आम्ही. मजा आली. आणि लिटरली मला प्रत्येक म्हणजे अॅनिमल्सची आधी भीती वाटायची. आता मला हळूहळू असं थोडं मी डॉग्सची कम्फर्टेबल झाली, तर आधी मला असं हे मस्त वाटलं. पण आता मला मस्त होते, पण मस्त पार्क आहे, मजा आली. खूप छान नवीन एक्सपिरियन्स. आम्ही असं केलेलं जे सफारी आम्ही आधी केलेली, पण ह्याच्यामध्ये कसं ते खाऊ घालण्याचा एक्सपिरियन्स खूप छान होता. इथे फुल बिंदास होतं बाई. बिंदास खाऊ पिऊ घाला एकदम. म्हणजे एकदम असं वाटत होतं की आपण स्वतः आहे तिकडे. ते पण काय खात होते घडाघड. त्यांचा ॲपेटाईट खूप छान असणार. म्हणजे ते खूप असे सगळे एक डिअर स्ट्रॉंग होतं. कारण की ते रोज एवढं खात असतील ना. मग तरी आज वीकेंड होता. हा पण आणि ह्याचं हे की ना सकाळी लवकर जायला पाहिजे, तर ना गर्दी कमी मिळते आणि प्लस ते लोक खायला येतात. कारण दुपारी आम्ही जेव्हा निघत होतो ना 2-3 वाजता, मग ते कोणीच नव्हतं. आम्ही सकाळी जेव्हा एंट्री केली, एंट्रीलाच 25-30 डिअर अगदी खाण्यासाठी भुके होते. कारण ते सकाळी उपाशी असतात तर त्यांना जेवण लागतं, आणि दुपारी मग कसं ऊन वाढतं तर ते एकदम थंड ठिकाणी जाऊन आतमध्ये बसून जातात. मग ते एफर्ट्स नाही घेत. ती आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ती लिटरली सगळ्यांना बोलत होती की चला पुढे खूप डिअर आहे. पण सगळे एकदम एक्साइट झालेले. आणि नंतर आम्ही निघालो तेव्हा सगळे पाण्यामध्ये जाऊन बसलेले मस्त दुपारी उन्हाच्या टाइमला. आणि पूर्ण डिअर फॅमिली बघून घेतली. स्पॉटेड डिअर, फॅलो डिअर, ते शिंगवाले डिअर, व्हाईट डिअर, मूस एल्क बघितलं. खूपच मजा आली. मस्त होतं. खूपच जबरदस्त. लक्षात राहील असा बर्थडे. आणि 2 पार्ट मध्ये व्हिडिओ आलाय, तर तुम्ही पहिला नसेल बघितला तर ते जाऊन बघा. आणि आपण भेटूया नेक्स्ट ऍडव्हेंचर मध्ये. सांगा आम्हाला तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. सी यू, बाय.